नमस्कार मित्रांनो, अभिनेता चिन्मय मांडलेकर तर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे, जो की शिवाजी महाराजांची नेहमीच भूमिका करत असतो आणि म्हणून तो सध्या चर्चेमध्ये कारण की ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा उल्लेख केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं। या संदर्भात त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जहांगीर यांचा नावामागचा अर्थ सांगितला होता। तसेच हे नाव पर्शियन असल्याचेही त्यांनी उल्लेख केला। या व्हिडिओत त्यांनी जमशेदजी, नवरोजी किंवा पारसी सणाचा तसेच JRD टाटा यांचाही उल्लेख केला। इतक्या स्पष्टीकरणानंतरही मुघल बादशाह जहांगीर यांच्या नावाचा संदर्भ घेऊन अश्लील भाषेत ट्रोलिंग सुरू झाले। त्याच पार्श्वभूमीवर जहांगीर यांच्या नावामागील इतिहास जाणून घेणं नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जहांगीर हे पार्शियन नाव आहे। जहा म्हणजे जग किंवा विश्व, तर गीर म्हणजे विजेता, विश्वविजेता असा या नावाचा अर्थ होतो। जहांगीर म्हणजे हे फारसी भाषेतील नाव आहे। मुघल शासक जहांगीर याच्या नावामुळे हे मुस्लिम नाव झाले आहे, अशी सर्वसाधारण धारणा आहे। मुघल बादशाह जहांगीर याची इतिहासातील प्रतिमा क्रूर आहे। यामुळे चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या सुज्ञ आणि इतिहासाची जाण असणाऱ्या कलाकाराने आपल्या मुलाला हे नाव देण्याचं काय कारण, हे सगळ्या गोष्टी याच्यातनं उलगडू लागल्या। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कोणत्याही निकषानुसार पोहोचण्याच्या आधी गोष्टींचा शोध घेणे येथे महत्त्वपूर्ण ठरते। जहांगीर या मुघल शासकाची नक्की प्रतिमा काय होती? जहांगीर हे मुस्लिम नाव आहे का? जहांगीर हे पार्शियन नाव आहे का? या सर्व गोष्टींवर आता उलगडा होणार आहे, कारण की या सगळ्या गोष्टींमुळे जो अभिनेता आहे त्या अभिनेत्याने डायरेक्टली त्याने सांगितलंय की मी यापुढे आता शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही। जहांगीर हा चौथा मुघल सम्राट होता। भारतीय इतिहासातील सलीम अनारकली या कथित प्रेमकथेतील हा नायक अकबर आणि मिरज उज जनामी यांचा हा मुलगा होता। प्रचलित इतिहासातील संदर्भानुसार अकबरला अनेक वर्षे पुत्ररत्नाचा लाभ न झाल्यामुळे अनेक उपवास तपासानंतर सलीम नावाच्या स्वरूपातील एक पुत्ररत्नाचा लाभ झाला। म्हणूनच त्याचे नाव त्यांनी सुफी संत सलीम चिश्ती या नावावरून ठेवले। सलीमचा जन्म 31 ऑगस्ट 1569 रोजी फतेपूर सिक्री येथे झाला होता। इतर मुघल सम्राटांच्या तुलनेत सलीम हा मद्यपी, सुखाच्या, चैनीच्या गोष्टी करणारा होता। जहांगीर या नावाने आपल्या आत्मचरित्रात त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या। इतकेच नाही तर बादशाह होण्याची त्याची महत्वाकांक्षा खूप तीव्र होती। त्यासाठी त्याने 1599 साली अकबर दख्खनमध्ये गुंतलेला असताना सत्ता संपादनासाठी बंड केलं होतं, परंतु नंतर पिता पुत्रात समझोता झाला होता। परंतु या सत्तेच्या लढाईत जहांगीरने अकबराचा निकटवर्तीय अबुल फजल याची हत्या घडवून आणली। याचे वर्णन जहांगीरने त्याच्या आत्मचरित्रात देखील केले। त्यानंतर अकबराचा मृत्यूनंतर 24 ऑक्टोबर 1605 रोजी जहांगीरच्या हातात सत्ता आली। म्हणजेच गादीवर बसल्यानंतर त्याने पदवीच्या स्वरूपात जहांगीर या नावाचा स्वीकार केला। त्याचे मूळ नाव सलीमच होते। 1605 ते 1627 या कालखंडात त्याचा मृत्यूपर्यंत त्याने राज्य केले। त्याच्या या क्रौर्यासाठी प्रसिद्ध होता। आपल्या मोठ्या मुलाने बंड केले म्हणून त्याने खुसरो मिर्झाचे डोळे काढले होते। या क्रोशाचा तपशील त्याने आपल्या खूप काही नूरजहां एक्सप्रेस ऑफ मुघल इंडिया या पुस्तकात दिला। याशिवाय त्याच्या 22 वर्षाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याने अनेक लष्करी मोहिमांवर लक्ष केंद्रित केलं होतं। जहांगीरने एकूण 20 वेळा लग्न केलं। यामुळेच तो इतिहासात मद्य आणि बाई या व्यसनांसाठी बदनाम होता। त्यामुळे जहांगीर या नावाचा मुघल बादशहांचा नकारात्मक इतिहासाचे वलय या नावाच्या आजूबाजूला आहे। परंतु लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा असा आहे की मुघल ज्या भागातून भारतात आले तो भाग इसवी सन पूर्व 559 ते 381 एवढा होता। कालखंडात राज्य करणारे पारशी साम्राज्य त्यावेळेस होते। साम्राज्यात अनेक वेळा खूप काही त्यांनी ओळखले। पार्शियन भाषेचे मूळ जे काही वलय तयार होतं ते या सगळ्यांच्या आजूबाजूला होतं। पुराभिलेखमध्ये पुरावे उपलब्ध या सगळ्या गोष्टींचे आहेत। पर्शियातील पर्सुआ जमातीतील ही लोक भाषा बोलत होते। पर्शियातील किंवा फारसी हे इंडो युरोपियन भाषा बोलणारे लोक होते। संस्कृत आणि पार्शियन भाषेचे समान इंडो इराणी हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस ते करत होते। आधुनिक काळातील इराण आणि इजिप्त, तुर्की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भाग पर्शियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली येत होता। इराण सभोवतील परिसरात इस्लामचा प्रचार इसवी सनाच्या 6व्या शतकात झाला होता। म्हणजे त्याआधी कित्येक वर्षे फारसी ही भाषा अस्तित्वातच नव्हती। त्यामुळे केवळ एक मुघल शासक नाव जहांगीर आहे म्हणून त्याचा नावाचा मूळ इतिहास बदलता आपल्याला येणार नाही। मुघल शासक जहांगीर वगळता भारतात काही फारसी समाजात जहांगीर हे नाव सामान्य आहे। जहांगीर रतनजी दादाभाईजी टाटा म्हणजे जहांगीर टाटा त्याच्यातील एक प्रसिद्ध नाव। प्रसिद्ध भारतीय उद्योगपती,
भारताच्या इतिहासातील पहिल्या एअरलाइन्स निर्मितीचे आणि टाटा समूहाच्या विस्ताराचे श्रेय ज्यांच्याकडे आहे ते टाटा. यांचा जन्म भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण फ्रान्समध्ये गेले. फ्रान्स, जपान आणि इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाटांनी 1 वर्ष फ्रेंच सैन्यामध्ये सेवा केली होती. त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण देखील घेण्याची इच्छा होती, परंतु 1925 साली कौटुंबिक व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना भारतात परतावे लागले. सो या सगळ्या गोष्टी होती. हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की ज्या पद्धतीने एवढे भारतातील मोठमोठे जे काही भारतरत्न लोक आहेत त्यांच्या स्वतःचं नाव जहांगीर आहे ते तुम्हाला चालतं. त्यांच्या जे काही व्यवसाय आहेत ते संपूर्ण भारतामध्ये पसरले. त्यांनी बनवलेली एक एक गोष्ट तुम्हाला चालते. आणि मग आम्ही कलाकार लोक आम्ही कोणत्या उद्देशाने आमच्या मुलाचे नावं ठेवलेत आणि त्या उद्देशाला आम्ही फक्त ते नाव नसून ते आमच्यासाठी एक मोटिवेशन असतं असं त्यांनी यावेळेस सांगितलंय. बट ट्रोल करणारे ट्रोल करतच असतात. आपल्याला याच्यातनं फक्त एक गोष्ट समजायची होती की इतिहास काय आहे, जहांगीर नावाचा अर्थ काय आहे, जहांगीर नाव कुठून आलं, त्यामागचा इतिहास काय होता. मित्रांनो, माहिती नक्कीच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.